गावात जखूबाबा राहायचा. त्याचे झोपडीवजा घर वेशीपासून अलीकडे थोड्या अंतरावर होते. गावात त्याला सगळे घाबरून राहत असत. तसेच गावातील विचित्र प्रकारच्या अडचणी त्याच्या खऱ्या खोट्या विद्येने दूर करीत असे. त्यातून मिळणाऱ्या पैशाने त्याचा उदरनिर्वाह चालत असे. त्या दिवशी रात्री जखूबाबा त्याचा घरात बसला होता. घराचे दार उघडेच होते. जखूबाबा दारासमोरच समोर बसला होता. दारात कोणीतरी आले होते. त्याने हाताने खून करत आत येण्यास सांगितले तसे ते जोडपे आत येऊन जखूबाबा समोर येऊन बसले. जाखूबाबाचे मंत्रोच्चार सुरूच होते. 2 बळी पडले आहेत, आणखी 2 बळीची गरज पडणार आहे, जखूबाबा बोलत होता. जखूबा, लई जोखीम हाय त्यात, आणि आता पोलीस गस्तीवर असत्यात. गावकरी सावध झाल्यात. तू सांगितल्या परमान 2 बळी दिल्यात. कधी गावणार गुप्तधन? समोरील व्यक्ती. जास्त शानपण करू नागोस, जाखूबाबा ओरडला. मी सांगतोय त्या परमान करा, आर त्यात तुमचाच फायदा हाय. हा, आन नाही केल तर काय होईल तुमासनी चांगलाच माहित हाय. एकदा सुरू केल्या कामास अर्ध सोडता याच नाही. हा. जाखूबाबा तिरसाठासारखं बोलत होता. झोपडीत चाललेल्या त्या अघोरी चर्चेत भंग पडला तो बाहेरील कसलाशा आवाजाने. आवाज खिडकीजवळून आला होता. सर्वांनी तिकडे पाहिले. एक लहान मुलगा तेथे उभा राहून सर्व ऐकत होता. तो बबन्या होता. आपण पाहिले गेलोय हे कळताच बबन्या तेथून पळत सुटला. ते जोडपे लगबगीने उठून जखूबाबाच्या झोपडीतून निघून गेले. बबन्या घरी घाबरून बसला होता. बबन्याचा बाप त्याच्यासमोर बसला होता. आर बबन्या, हे समज आपल्या भल्यासाठीच करतोय मी आणि तुझी आई. म्हणजे बा गावातल 2 खून तू अनायन केल्यात. बबन्या, आर खून न्हाय, खून नग म्हणू. बळी हाय त्यो, त्याग असतोय त्यो, एक निवेद असतोय त्यो, देवासाठी केला. तू अजून लहान आहेस, पर तुला सांगून ठेवतो, गप गुमान राहा. कुणाला बी यातलं कळता कामा नये. समजल? आर हे काम केल्यावर लई भरभराट होईल आपली. तुला रोज नवी कापड घालाय मिळतील. खायला चांगलं चुंगल मिळल. काय नाही ते सार सार मिळल. आणि बबन्याचा बाप विकट हसत बोलत होता, आणि तुझ्या मनातली पोरागी बी तुला मिळल. हा, हा, हा. बबन्या थोडा सावरला होता. बापाने दाखवलेल्या आमिषांना तो बळी पडला. याबद्दल त्याने कोणाकडेच चर्चा केली नाही. काही दिवस निघून गेले. बबन्याच्या घरी आता 3ऱ्या बळीबद्दल चर्चा सुरू झाली होती. बबन्याला सर्व प्रकार माहीत पडल्यापासून त्याच्या समोरच सर्व चर्चा होत असे. ठरल्याप्रमाणे 3ऱ्या बळीची सर्व तयारी झाली होती. यावेळेस पाळी होती हनुमंतची. हनुमंत गावातलाच तिशीतला तरुण होता. त्याला तालुक्याचे काम मिळाले होते. लगबगीने तो घरातून निघाला. इकडे बबन्याच्या बापाने सर्व प्रकारची खबरदारी घेतली होती, तसेच तयारीची केली होती. घरातून निघालेला हनुमंत वेशीपर्यंत पोचलाच नाही. खरे इप्सित साध्य झाले ते बबन्याच्या बापाचे. गावात 3रा बळी गेला होता. हनुमंतच्या घरात आक्रोश झाला होता, तर बबन्याच्या घरी आनंद साजरा झाला. पोलीसही पुरते गोंधळून गेले होते. एका खुनाचा तपास पूर्ण होत नाही तोवर दुसरा खून पडत होता. सर्व खुनामागे फक्त एक सामान्य धागा होता, तो म्हणजे हे खून म्हणजे कोणीतरी आपले अघोरी इप्सित साध्य करण्यासाठी दिलेले हे बळी होते. तसेच मृताच्या शरीरातून अवयव काढले जात होते. पण हे कोण करत होते याबाबतीत पोलीस आणि गावकरी पूर्णपणे अंधारात होते. जखूबाबाच्या झोपडीत बबन्याचा बाप आणि त्याची आई बसले होते. 3 बळी पार पडल्या, ती आता शेवटचा आणि एक पाहिजे हाय. बास, जाखूबाबा. जखूबा, पर धन कधी गावायच? बबन्याचा बाप. मिळल मिळल, घाई करू नग. आर देवाच काम हाय हे. कोपबीप झाला म्हणजे कायच मिळायचं नाही. वाटून दिल्याली काम करायची, फळ आपोआप मिळत्यात. जखूबाबा. शेवटचा बळी द्यायची चर्चा बबन्याच्या घरात सुरू झाली होती. शेवटच काम आणि त्यानंतर मिळणार गुप्त धन या सर्वाचा विचार करून बबन्याचा बाप आणि आई उत्साहात होते. बबन्या मधल्या घरात पुस्तक वाचत बसला होता. स्वयंपाकघरात त्याचे आई वडील बोलत बसले होते. शकू, आता शेवटचा बळी दिला म्हणजे काम झाल बघ आपल. होय, मला तर नुसता पैसाच पैसा दिसतोया. पर आता शेवटचा बळी कुणाचा द्याचा? आता बळी मारुती झगड्याचा. हे बोलणं ऐकून बबन्या बाहेर बेचैन झाला. पण तो गप्प राहिला. अभ्यासात बबन्याचे लक्ष लागले नाही. तो दिवस उजाडला होता. सर्व तयारी झाली होती. संध्याकाळचे 7 वाजले होते. मारुती झगडे घरातून बाहेर पडला. ठरल्याप्रमाणे शाळेसमोरील पटांगण ओलांडून मारुती पुढे निघाला. छोट्या पायवाटेने मारुती चालत पुढे निघाला. त्याच्या मागावर कोणीतरी होते याचा मागमूसही त्याला नव्हता. एका झाडामागे बबन्याचा बाप लपून बसला होता. मारुती पुढे चालत होता. वेळ आली होती. बबन्याचा बाप चोर पावलांनी दबकत दबकत त्याच्या मागून गेला. डोक्यात प्रहार करणारी तक्यात. जागेवरच थांब, नाही तर गोळी घालीन. पोलीस इन्स्पेक्टरने दरडावून दम भरला. पोलीस आले होते.
अचानक आलेल्या पोलिसांमुळे बबन्याचा बाप भांबावून गेला. तेथून निसटण्याचा त्याने प्रयत्न केला, पण हवालदार आणि पोलिसांनी त्याला पकडून त्याच्या मुसक्या बांधल्या. बबन्या समोर उभा होता. पोलिसांना बबन्यानेच सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. बा, तू केल ते लई वंगाळ केल बा. तेव्हा तुझं अनायच बोलन ऐकल. पुढचा बळी मारुती काकाचा. हे ऐकून जीव राहिला नाही. मारुती काकाचा बळी तू दिला असता तर माझ्या मित्राच किश्शाच काय झाला असत. त्याच्या आयंतर रडून रडून जीव दिला असता. रातभर या इचारान झोप लागली नाही मला. पर मनाशी पक ठरिवल मारुती काकाला मारू द्याच नाही. बबन्या रडत होता. बबन्याच्या बापाला पोलीस घेऊन गेले. त्याच्या या सर्व दुष्कृत्यात सहभागी असलेल्या बबन्याची आईला आणि जखूबाबालाही अटक करण्यात आली. चौकशी अंतर्गत एक फार विचित्र आणि मन भांबावून टाकणारी गोष्ट समोर आली, ती म्हणजे या सर्व खून अथवा बळीसत्रामागील मुख्य सूत्रधार गावातील एक नामांकित व्यक्ती होती. या सर्व गोष्टींमागे गावचा सरपंच मुख्य सूत्रधार होता. सरपंचाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सरपंचाने पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्नही केला, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. सरते शेवटी सरपंचाने आपला गुन्हा मान्य केला आणि सर्व गोष्टींचा खुलासा केला. गावातल्या माणसांचे गेलेले बळी म्हणजे सरपंचाच्या फायद्यासाठी केलेले अक्षम्य आणि अघोरी गुन्हे होते. यासाठी सरपंचाने जखूबाबाची मदत घेतली होती. जखूबाबाने या देवभोळ्या आणि परिस्थितीने गांजलेल्या माणसांना गुप्तधनाचे आमिष दाखवून बळी घेण्यास सांगितले आणि मुळात त्यामागे गुप्तधन, खजिना असं काहीही मिळणार नव्हतं. खरी संपत्ती मिळणार होती ती सरपंचाला. खून केलेल्या माणसाचे अवयव रातोरात विकले जात होते. बळी देण्यासाठी ठरवलेल्या माणसाला फितावण्याचे काम सरपंचाच्या माणसांचे होते. त्यांना तालुक्याला चांगलं काम देण्याचे आमिष दाखवले जात होते. कशा ना कशा प्रकारे संध्याकाळी घरून निघण्यास सांगायचे आणि तिथून पुढे काम बबन्याच्या बापाचे होते. या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि प्रकरणावर पडदा टाकला. गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. अशा प्रकारे गावातील घडलेल्या या मोठ्या खूनसत्राचा पर्दाफाश झाला. गावकऱ्यांनाही एक मोठा धडा मिळाला होता. असे बळी देऊन अथवा दुसऱ्याचे घर उद्ध्वस्त करून कधीच कोणाच भल होत नाही.